पैसे आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे घंटाचार संघटनेचा घंटाचार कॉन्ट्रॅक्टर संघटनेचा पैसे आमच्या हक्काचे पैसे आमच्या हक्काचे पासून आंदोलन चालू केलेले आहे। आमचा ठिय्या आंदोलनाचा हा पहिला दिवस आहे। ठिय्या आंदोलन आमचे बेमुदत आहे। जिथपर्यंत आमचा निधी मिळत नाही तिथपर्यंत आम्ही हे आंदोलन चालूच ठेवणार आहे। गेल्या 6 महिन्यापासून आमचे देयकाचे पूर्ण पैसे प्रलंबित आहे। 40 ते 50 ठेकेदारांना अजूनपर्यंत त्यांचे देयक मिळाले नसल्यामुळे त्यांना आता काम करण्यास फार अडचण होत आहे। प्रत्येकाची परिस्थिती हलाखीची झाली आहे। काही कंत्राटदारांनी पत्नीचे दागिने गहाण ठेवून काम करीत आहे, पण शहराचा पाणी पुरवठा बंद होऊ देत नाही आहे। अशी परिस्थिती आल्यावर सुद्धा आम्हाला निधी मिळत नाही आहे। वारंवार आम्हाला आंदोलन करावं लागत आहे। दिवाळीला आंदोलन केले आम्ही। दिवाळीला आंदोलन केल्यानंतर त्यांनी काही प्रमाणात आम्हाला पैसे दिले। आजपर्यंतही पूर्ण पैसे मिळाले नाही। 23-24चे आमचे जवळपास 3.5 कोटी रुपये प्रलंबित आहे। 25-26चे जवळपास 9-9.5 कोटी प्रलंबित आहे। अजून मागच्या वर्षीचे 5.5 कोटी प्रलंबित आहे। एवढा निधी त्यांच्याकडे प्रलंबित असताना सुद्धा आजपर्यंत आम्हाला त्यांनी कोणत्याही प्रकारे निधी कधी मिळणार याबाबत शाश्वत केले नाही आहे। फक्त ते येऊन जाऊन आम्हाला सांगतात की 15 दिवसांना पैसे देतो। तिथले मुंबई मध्यवर्ती कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी त्यांनी सुद्धा आम्हाला जवळपास 15 एप्रिलपर्यंत तुमचे देयके देण्यात येईल असे आश्वस्त केले होते, पण त्यांनी सुद्धा शब्द फिरवले आहेत। काय झालं काही कळत नाही आहे। तरतूद नाही आहे असं सांगत आहे। तरतूद कशी असते काय असते याबाबतीत आम्हाला सर्व माहिती आहे, परंतु काहीतरी वेळ काढू धोरण चालू आहे। पूर्ण जिल्ह्यामधला पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी आम्हा सर्व कंत्राटदारावर आहे। आम्ही इमाने इतबारे प्रामाणिकपणे काम करत आहे, म्हणून हा जिल्ह्यातला पाणी पुरवठा सुरळीत आहे। आज जर उन्हाळ्यात आम्ही पाणी पुरवठा बंद आंदोलन केले तर जिल्ह्यातली जनतेला नाहक त्रास होईल, अशी म्हणजे विचित्र परिस्थिती निर्माण होईल। म्हणून आम्ही एवढ्या उन्हाळ्याच्या भीषण टंचाईत सुद्धा पाणी पुरवठा सुरळीत ठेवत आहे। जर मागण्या पुढं जर झाल्या नाही तर हे ठिय्या आंदोलन तर आमचं बेमुदत चालूच आहे। यापेक्षाही आम्ही उग्र आंदोलन करू आणि नाईलाज ना आम्हाला पैसे त्यांनी अजिबात पूर्ण पैसे आम्हाला यावेळी थोडेफार पैसे दिलेले चालणार नाही। आम्हाला यावेळेस पूर्ण पैसे लागतील। 18,41,00,000 आम्हाला एकूण एक पैसा मिळाल्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नाही आणि वेळ पडल्यास आम्ही पूर्ण जिल्ह्याचा पाणी पुरवठा ठप्प पाडू।